नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण विद्रोही तुकाराम या पुस्तकातील प्रकरण 2 वेदांचा अंकित नसल्याची घोषणा हे बघणार आहोत. सर्वसामान्य लोकांचे शोषण करू शकणारे सावकारीचे जे साधन तुकारामांच्या हाती होते ते त्यांनी स्वतःहून बुडवून टाकले. संसारी लोकांपुढे संपत्तीच्या बाबतीत आपल्या आचरणाने एक आदर्श घालून दिला. संसारासाठी संपत्ती जरूर मिळवावी, पण ती कुणाला फसवून, ओरबाडून, लुबाडून मिळवू नये. तिचा गैरवाजवी मोह धरू नये, हे त्यांनी आपल्या कृतीनेच लोकांना सांगितले. हा आदर्श संन्याशांसाठी नव्हे तर गृहस्थांसाठीच होता. या कृतीद्वारे त्यांनी सर्वसामान्य लोकांची जवळीक साधली. ते त्यांच्या सुखदुःखांशी समरस झाले, तादात्म्य पावले. आणखी काही परिमाणे कर्जखाते बुडवण्याच्या सुमारासच तुकारामांच्या आचारविचारांना प्राप्त झालेली आणखी काही परिमाणे आपण आता ध्यानात घेतली पाहिजेत. समाजाच्या आर्थिक क्षेत्राप्रमाणेच इतर क्षेत्रांवरही त्यांची दृष्टी पोचली. ते इतर अंगांचेही निरीक्षण करू लागले. जागोजागी असलेल्या त्रुटी, उणिवा त्यांना जाणवू लागल्या. दोष खुपू लागले. धार्मिक क्षेत्रात धर्माच्या नावावर चाललेला अनाचार त्यांना अस्वस्थ करू लागला. या अनाचारांना बळी पडणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या मनात कळवळा निर्माण होऊ लागला. ही व्यवस्था बदलली पाहिजे असा निर्धार त्यांनी केला. अन्यायाला बळी पडणाऱ्यांना आधार दिला पाहिजे आणि अन्याय करणाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे असा निश्चय त्यांनी केला. त्यांच्या आयुष्यात घडलेली दुसरी गोष्ट म्हणजे आपले हे अनुभव त्यांनी बोलून दाखवायला सुरुवात केली. त्यांचे उत्स्फूर्त उद्गार लोकांच्या हृदयाला भिडू लागले. हे उद्गारच त्यांचे अभंग बनले. समाजव्यवस्थेत त्यांना जे काही गैर वाटले त्या सगळ्याच्या विरोधात आता त्यांनी युद्ध पुकारले. त्यांनी रात्रंदिवस केलेल्या या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे. कुठे वेदांच्या आधारे तर कुठे वर्णांच्या आधारे, कुठे यज्ञयागांच्या नावावर तर कुठे ईश्वराच्या नावावर अन्याय चालल्याचे, अनाचार चालल्याचे त्यांना आढळले. आणि मग त्यांनी या प्रत्येक अन्यायावर, प्रत्येक अनाचारावर आपल्या अभंगांचे धारदार शस्त्र चालवले. धर्माच्या क्षेत्रात असलेल्या बहुतेक सर्व गोष्टींचे मूळ वेदादी शास्त्रांमध्ये रुजलेले असल्यामुळे तुकारामांनी वेदांच्या बाबतीत घेतलेली भूमिका जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. प्रस्तुत प्रकरणात आपण हेच करणार आहोत. वेदांचा ओझरता परिचय. वेद हा भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी घटक आहे. सांस्कृतिकदृष्ट्या तो सर्वात जास्त प्रभावी घटक आहे असे म्हटले तरी ते बहुधा बरोबर ठरेल, इतके त्याचे महत्त्व आहे. अर्थात समाजमनावर ज्याचा चांगला अथवा वाईट प्रभाव पडलेला आहे तो प्रभावी असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. प्रभावी म्हणजे केवळ चांगला, उत्तम, इष्ट इत्यादी प्रकारचा असा अमर्यादित अर्थ येथे अभिप्रेत नाही. वेद हे भारतीयांचे विशिष्ट प्रकारचे वाङ्मय आहे. या वाङ्मयात ज्याचा अंतर्भाव होतो तो ऋग्वेद हा जगातील पहिला ग्रंथ मानला जातो. याचा अर्थ ऐतिहासिकदृष्ट्या वेद अत्यंत महत्त्वाचे आहेत. हिंदू लोकांच्या दृष्टीने वेद हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वात अधिक पवित्र ग्रंथ आहेत अशी परंपरागत धारणा आहे. याचा अर्थ धार्मिकदृष्ट्याही या ग्रंथांचे स्थान असाधारण आहे. वेद हा शब्द संस्कृत भाषेतील विद या धातूपासून बनला आहे. जाणणे हा या धातूचा अर्थ होय. त्यामुळे वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. ज्ञान या अर्थाने वापरला जाणारा विद्या हा शब्द देखील याच धातूपासून बनला आहे. वेद या शब्दाचा व्युत्पत्तीने मिळणारा अर्थ ज्ञान असा असला तरी रूढीने तो शब्द ठराविक वाङ्मयाला उद्देशून वापरला जातो. हा वापर मर्यादित आणि व्यापक अशा 2 पद्धतीने केला जातो. मर्यादित स्वरूपात त्याचा वापर होतो तेव्हा त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 ग्रंथांचा अंतर्भाव होतो. व्यापक अर्थाने वापर होतो तेव्हा वर सांगितलेले 4 ग्रंथ, ब्राह्मण नावाचे ग्रंथ, आरण्यक म्हटले जाणारे ग्रंथ आणि उपनिषद असे नाव असलेले ग्रंथ या सर्व वाङ्मयांचा निर्देश वेद या संज्ञेने होतो. वेदांना श्रुती असेही म्हटले जाते. वेद हे अत्यंत पवित्र ग्रंथ मानण्यात आले आहेत. त्यांच्याविषयी कमालीची श्रद्धा असणाऱ्या काही लोकांनी त्यांची निर्मिती ईश्वराने केल्याचे मानले आहे. त्यांच्याविषयी तितकीच श्रद्धा असलेल्या इतर काही लोकांनी ते अपौरुषेय असल्याचे मानले आहे. याचा अर्थ ते कोणाही पुरुषाने म्हणजेच मानवाने निर्माण केलेले नाहीत. एवढेच नव्हे तर ते ईश्वररूपी पुरुषानेही निर्माण केलेले नाहीत. किंबहुना ते अनादी असल्यामुळे त्यांची निर्मिती झालेलीच नाही. या दोन्हीपैकी कोणतेही मत घेतले तरी वेद हे अलौकिक ग्रंथ आहेत. जगात त्यांच्या तोडीचे दुसरे कोणतेही वाङ्मय नाही. ही भारतातील परंपराप्रिय लोकांची पक्की धारणा यावरून स्पष्ट होते. वेद हे असे सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्यामुळे कोणीही आपली बुद्धी किंवा तर्क वापरून त्यांची चिकित्सा करायची नाही. त्यांनी जे काही सांगितले असेल त्यातील शब्दनशब्द, अक्षरन अक्षर सत्य मानायचे, स्वीकार्य व शीर्षावंद्य मानायचे, प्रमाण म्हणजेच विश्वसनीय मानायचे अशी रूढी तयार झाली आहे.
जे लोक हे रूढी मानतात ते वैदिक म्हटले जातात. जो फक्त वेदांना प्रमाण मानतो तोच हिंदू, अशी लोकमान्य टिळकांनी हिंदूंची व्याख्या केली आहे. हे या संदर्भात आवर्जून ध्यानात घ्यावे. वैदिकांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले तरी देखील त्यांना आस्तिक म्हटले जाते. वेदांखेरीज जे इतर धार्मिक ग्रंथ असतात त्यांना सामान्यतः स्मृती म्हटले जाते. हे ग्रंथ वेदांच्या तुलनेने दुय्यम अथवा गौण म्हटले जातात. त्यांच्यापैकी जे ग्रंथ वेदांना अनुसरणारे असतात ते प्रमाण मानले जातात. जे ग्रंथ वेदांना अनुसरत नाहीत वा त्यांना विरोध करतात ते अप्रमाण मानले जातात. तात्पर्य, वैदिक लोक वेदांना व वेदानुसारी ग्रंथांना प्रमाण मानतात. जे लोक वेदांची व वेदानुसारी ग्रंथांची आपल्या बुद्धीने चिकित्सा करतील त्यांना नास्तिक म्हणावे, त्यांना वाईट टाकावे, त्यांना विद्या देऊ नये आणि त्यांच्याबरोबर भोजन, विवाह इत्यादी प्रकारचे व्यवहारही करू नयेत असा कठोर नियमही करण्यात आला होता. त्यामुळे वेदांना स्वीकारणारे लोक वैदिक आणि वेदांना नाकारणारे लोक अवैदिक असे दोन प्रवाह भारतीय समाजामध्ये वाहत राहिल्याचे आढळते. वैदिकांचा प्रवाह प्रबळ, जागरूक आणि स्वतःच्या हितसंबंधांची जपणूक करण्याच्या बाबतीत धूर्त होता. त्याने वेद हे प्रतिष्ठेचे साधन बनवले, सर्व प्रकारच्या सुखोपभोगांचे द्वार बनविले, आपल्या विरोधकांना ज्ञान, सत्ता, संपत्ती इत्यादी साधनांपासून वंचित करण्याचे हत्यार बनविले. वेदांचा हत्यार म्हणून उपयोग करताना वेदांचा अधिकार नावाची एक तृप्ती वैदिकांनी शोधून काढली. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातील पुरुषांनाच वेदांचा अधिकार असतो. सर्व वर्णातील स्त्रिया आणि सर्व शूद्र यांच्यापैकी कोणालाही वेदांचा अधिकार नसतो. ज्यांना वेदांचा अधिकार नसतो त्यांनी इतरांची सेवा करणे हाच त्यांचा धर्म होय. काळाच्या ओघात या देशातील ब्राह्मणांनी वेदरूपी शस्त्राचा आणखी एका मार्गाने दुरुपयोग केला. तो मार्ग त्यांनी असा मांडला, कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण शिल्लक राहिलेले नाहीत. त्या वर्णातील लोक आता शूद्र बनलेले आहेत. आता चातुर्वर्ण शिल्लक राहिलेले नाही. ब्राह्मण आणि शूद्र असे 2च वर्ण अस्तित्वात आहेत. याचा अर्थ असा की सर्व ब्राह्मणेतर आता शूद्र आहेत. शूद्रांना वेदांचा अधिकार नसतो. स्वाभाविकच आता कोणाही ब्राह्मणेतराला वेदांचा अधिकार नाही. वेदांची ही ओझरती ओळख पार्श्वभूमी म्हणून ध्यानात घेऊन आपण तुकारामांपर्यंत पोहोचतो. तेव्हा आपणास एका गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुकाराम मराठा जातीमध्ये जन्माला आले होते. मराठा ही ब्राह्मणेतर जात होय. स्वाभाविकच धर्मशास्त्रांच्या मते ब्राह्मणेतर जातीमध्ये जन्माला आलेले तुकाराम हे शूद्र ठरले. विष्णूशास्त्री चिपळूणकर वगैरेंनी तुकारामांचा उल्लेख वारंवार शूद्रकवी म्हणून केला आहे. हे येथे आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे. तुकाराम शूद्र ठरल्यामुळे त्यांना वेद ऐकण्याचा, शिकण्याचा, उच्चारण्याचा वा शिकवण्याचा अधिकार नाही, ही या देशातील धर्मशास्त्रांची भूमिका बनली. अशा रीतीने वेदांचा उझरता परिचय करून घेतल्यानंतर तुकारामांनी या वेदांच्या बाबतीत घेतलेली भूमिका थोडक्यात समजावून घेऊया. वेदांच्या अर्थाची उपेक्षा. वेदांचे रक्षण करण्यासाठी पिढ्यानपिढ्या ते जसेच्या तसे जपले जावेत म्हणून वैदिकांनी पाठांतराद्वारे वेद टिकून धरले. परंतु काळाच्या ओघात त्यांनी आपले सगळे लक्ष पाठांतरावरच केंद्रित केले. ते अर्थाची उपेक्षा करून केवळ घोकंपट्टी करू लागले. शब्दालाच गैरवाजवी महत्त्व आले. वेद प्रमाणाला शब्दप्रमाण अशी संज्ञाच प्राप्त झाली. आणखी पुढच्या काळात तर वेदांच्या मंत्रांना अर्थच नसतो. त्यांच्या उच्चारांची शुद्धताच खरी फलदायक असते. त्यामुळे वेदांचे पाठांतर आणि उच्चारण यांचीच काळजी घ्यावी असा चमत्कारिक सिद्धांत मीमांसकांनी स्वीकारला. याचा परिणाम म्हणून वेदांच्या अर्थाची उपेक्षा झाली. वेदांनी काय सांगितले आहे याचा गंधही नसलेले लोक केवळ घोकंपट्टी करून स्वतःला वैदिक पंडित, विद्वान, ज्ञानी, आत्मज्ञानी वगैरे मानू लागले. पोकळ शब्दज्ञानाच्या जोरावर स्वतःला पंडित समजणारे हे लोक आपल्या या पोकळ विद्वत्तेची घमंड बाळगू लागले आणि इतरांना हिणवू लागले. आपल्या अवतीभोवती चाललेला हा प्रकार म्हणजे खऱ्या ज्ञानाची विटंबना आहे हे तुकारामांनी ओळखले. नुसते पाठांतर हे कसे निरर्थक आहे, हास्यास्पद आहे हे त्यांनी अनेक अभंगातून दाखवून दिले. अर्थात अर्थाला जसे महत्त्व असते तसेच शब्दांनाही काही महत्त्व असते आणि शब्दांचे हे महत्त्व स्वतः तुकारामही जाणत होतेच. अर्थाची पूर्ण उपेक्षा करून शब्दांच्या घोकंपट्टीकडे वळू नये एवढेच त्यांचे म्हणणे होते. शब्द ज्ञाने देवा नाश केला. शब्द म्हणजे रत्ने, शस्त्रे, जीवाचे जीवन एवढेच नव्हे तर शब्द म्हणजे साक्षात देव असे म्हणून शब्दाचे महात्म्य अचूकपणे सांगणारे तुकाराम शब्दाच्या मर्यादाही फार उत्तम रीतीने जाणत होते असा याचा अर्थ आहे. आणि वेदांच्या पाठांतराविषयी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून हे उत्तम रीतीने स्पष्ट होते. शब्द अत्यंत सामर्थ्यशाली असतो हे खरेच आहे, परंतु शब्दाचे हे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपाहून, शब्दत्वाहून, शब्दरूपातून निर्माण होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो अर्थाच्या आशयघन कसदार गाभ्यामुळे होय. वैदिक शब्दांच्या बाबतीतही तुकारामांनी नेमकी हीच भूमिका घेतली.
वेदांचा अर्थ न जाणताच त्यांचे नुसते पाठांतर करणे, गोकंपट्टी करणे व्यर्थ आहे असे त्यांचे म्हणणे होते. एका अत्यंत प्रभावी अशा अभंगात त्यांनी म्हटले आहे, अर्थाविना पाठांतर कशाला बरे करावे, उगाचच घोकून कशाला बरे मरावे. घोकून काय उपयोग, लगबगीने अर्थ पाहावा, अर्थरूप होऊन राहावे. ज्याला अर्थ कळलेला आहे त्यानेच बोलावे. तुम्हाला अर्थाची जाण नसेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट बोलू नका. आणखी एका अभंगात ते म्हणतात, हे दुष्ट लोक ग्रंथांचे अर्थ जाणत नाहीत. ते विषयोपभोगांच्या बाबतीत अनिर्बंधपणे वागतात. थोडक्यात म्हणजे वैदिक पंडित समाजात सन्मानाच्या व प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेले होते. अशा स्थितीत कोणी एक मनुष्य उभा राहतो आणि या पंडितांकडे मुळी खरेखुरे ज्ञानच नाही अशी घोषणा पुन्हा पुन्हा करू लागतो, तेव्हा देहूची सामाजिक भूमी भूकंप झाल्यासारखी थरारली असेल यात शंका नाही. विशेषतः ज्याला मुळी वेदाचे एक अक्षर उच्चारण्याचाही अधिकार नाही अशा एका शूद्राने आपल्या ज्ञानाविषयी शंका घेतल्याचे पाहून त्यांच्या मेंदूला झिंझिन्याही आल्या असतील आणि त्यांचे विषारी दात सळसळलेही असतील हे उघड आहे. नुसत्या घोकंपट्टीला अर्थ नाही, खरे महत्त्व अर्थज्ञानाला आहे. ही तुकारामांची भूमिका अगदी निर्दोष असल्यामुळे वैदिक पंडित उघडपणे तिला आव्हान देऊ शकत नव्हते, ती खोडून काढू शकत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे तुकारामांच्या आचरणामुळे त्यांच्या शब्दाला मोठे वजन प्राप्त झाले होते. कर्जखते बुडवणे आणि दुष्काळात गरिबांना मदत करणे यामुळे ते निस्वार्थी असल्याची लोकांची खात्री झाली होती. ते जे काही बोलतात त्यामागे काही खोटेपणा असणार नाही अशी लोकांची धारणा होऊ लागली होती. थोडक्यात म्हणजे तुकारामांच्या शब्दांना मोठी विश्वसनीयता प्राप्त झाली होती. या सर्व प्रकारामुळे वैदिक पंडित बेचैन झाले असणार हे स्पष्ट आहे. तुकारामांमुळे आपल्या प्रतिष्ठेवर व सुखोपभोगांवर घाला येत आहे हे ओळखून त्यांचा जळफळाट सुरू झाला असणार हेही स्पष्ट आहे. पंडितांच्या सिंहासनाला हादरे. वैदिक पंडितांना तुकारामांच्या अभंगांचे चटके अधिकच दाहक वाटण्याचे आणखी एक कारण होते. तुकाराम महाकवी होते, शब्दप्रभू होते. ते शब्दांची निवड अत्यंत चोखंदळपणे करीत. त्यामुळे त्यांचे विचार लोकांच्या अंतःकरणाला भिडत. ते विचार त्यांची मने जिंकून घेत. त्यांच्या मनात प्रतिसादाची आंदोलने उठवू शकत. त्यांच्या भावनांना, विचारांना वळण लावू शकत. स्वाभाविकच वैदिक पंडितांविषयी त्यांच्या मनात जो आदरभाव होता त्याला तडे जाऊ लागले. पंडितांच्या सिंहासनाला हादरे बसू लागले. तुकारामांचा एक एक अभंग पंडितांच्या कसा जिव्हारी लागला असेल ते पाहण्यासारखे आहे. गोकंपट्टी करून शब्दांचे ओझे वाहिल्याबद्दल या पंडितांना ज्ञानी म्हणायचे असेल तर घोड्यांनाही ज्ञानी म्हणावे लागेल, कारण ते काही पंडितांपेक्षा कमी ओझे वाहत नाहीत. हा तुकारामांचा युक्तिवाद पंडितांना जहरी डंखासारखा वाटला असणार. साखरेची चव न चाकता नुसत्या गोण्या वाहणाऱ्या बैलांबरोबर आणि ओझी वाहूनही काटे खाणाऱ्या उंटांबरोबर केलेली तुलना त्यांच्या मनाला झोंबली असणार. वांज असूनही गरोदर बाळंती नसल्याचे सोंग करणाऱ्या स्त्रियांबरोबर शाब्दिक पंडितांची केलेली तुलना अर्थाची उपेक्षा करून नुसते पाठांतर करणाऱ्या परंपरेचे वांजपण दाखवून देते आणि त्यामुळे ही तुलना ऐकून अशा पंडितांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असणार. वैदिक पंडितांनी आजवर लोकांना नुसत्या शब्दांचीच कडी पाजली आणि नुसत्या शब्दांचाच भात जेवू घातला, पण हे जेवून आजपर्यंत समाजातील कोणीही तृप्त झालेला नाही. हा तुकारामांनी काढलेला निष्कर्ष जितका दाहक तितका सत्य आहे. वैदिक परंपरेने आजवर समाजाला नुसते पोकळ शब्द दिले, खराखुरा अन्नरस दिला नाही. त्यामुळे कित्येक पिढ्या, कित्येक युगे समाजाची उपासमार झाली, तहानमार झाली. हे ऐतिहासिक सत्य त्यांनी लोकांच्या नजरेला आणून दिले. या प्रकारचे विचार मांडणारा तुकारामांचा एक एक अभंग हा वैदिक पंडितांना चापकाच्या एकेका फटक्यासारखा वाटला असणार आणि या प्रत्येक फटकाऱ्याबरोबर त्यांच्या मनात तुकारामांविषयी शत्रुत्वाची, वैराची, सुडाची एक एक ज्वाला भडकली असणार यात शंका नाही. अर्थात तुकारामांनी हे वैर स्वतःहून उडवून घेतले होते आणि ते काही वैयक्तिक कारणाने ओढवून घेतले नव्हते, तर समाजव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी ओढवून घेतले होते. धन्यवाद मित्रांनो.